आज आपण बघणार आहोत गाड्यावर मिळते तशी घरच्या घरीच कुल्फी. तर मस्त अशी कुल्फी तयार होते. बाहेरून विकत आणण्यापेक्षा अर्धा लिटर दुधामध्येच भरपूर आणि मस्त कुल्फी तयार होते. तर बघा मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि मस्त कुल्फी तयार झाली. चला तर आता आपण कुल्फी तयार बनवूया. तर इथे आपण बघा अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर साधंच गोकुळ घेतलेलं आहे, स्पेशल गोकुळ वगैरे घेण्याची गरज नाही. तर हे दुधाची पिशवी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता हे दूध आपल्याला उकळायला ठेवायचे. तर अर्धा लिटर दुधामध्येच भरपूर अशी कुल्फी तयार होते. तर आता हे दूध उकळायला ठेवलं आहे. दूधच हलवून घ्यायचं सारखं. दूध थोडंसं घट्टसर होईपर्यंत त्याला हलवून घ्यायचं. दुधाला चांगली उकळी आलेली आहे, साय मोडून घेतली. आता हे दूध आहे ना अर्धी वाटी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी आपण दूध बाजूला काढून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करायची आहे, म्हणून हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि हे बाकीचं जे दूध आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसर होईपर्यंत त्याला उकळी येऊ द्यायची. वाटी जे दूध आपण काढून घेतले ते थंड झालेलं आहे. आता यामध्ये ना 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची. तर ही कस्टर्ड पावडर आहे व्हॅनिला फ्लेवरची आहे आणि केशरचं सुद्धा फ्लेवर आहे ह्याला. तर जे आपण खिरीला वगैरे वापरतो तीच कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर 2 चमचे घालून घेतले आणि हे दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली. आता दूधसुद्धा चांगलं आटलेलं आहे, म्हणजे घट्टसर झालं आहे दूधसुद्धा. आता दुसऱ्या भांड्यामध्ये ना आपण इथे साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. तर इथे 2 मोठे चमचे एवढी साखर घेतली. आपल्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता. आता इथे आपण पाणी न घालता इथे साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. सारखी अशी साखर हलवून घ्यायची बघा एकसारखं. साखरेचा छान पाक तयार होतो आणि आपल्याला हेच आता आईस्क्रीमच्या दुधामध्ये घालायचे. मस्त कुल्फी तयार होते, अगदी बाहेरच्यासारखे कलरसुद्धा येतो कुल्फीला. बघा साखरेचा पाक तयार झालेला आहे. आता आपण हे उतरवून घेऊया भांडं आणि हे दुधाचं पातेलं. गॅस बंद केलेला आहे दुधाच्या पातेल्याचा. आता या दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर आणि हे साखरेचा पाक घालून घ्यायचा आहे. तर अगोदर कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आणि हलवून घ्यायचे. बघा मस्त दाटसरपणा आलेला आहे लगेच. तर आता जो साखरेचा पाक केलेला आहे आपण तो सुद्धा लगेच घालून घ्यायचा आहे. थोडा थोडा करून असा 2 वेळा घालून घ्यायचा आहे, म्हणजे दूधसुद्धा वरती येणार नाही आणि उतू जाणार नाही. असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. तर बघा आता थोडासा पाक राहिलेला आहे तो सुद्धा आपण घालून घेऊया. मस्त कलर आलेला आहे आणि गाड्यावर मिळते तसाच कलरसुद्धा घरच्या घरी कुल्फीला येतो. बघा मस्त मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ना आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही गाठी वगैरे झालेले असतील ते एकसारखं असं मिश्रण तयार होतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले. आता आपण एका डब्यामध्ये काढूया. डब्यामध्ये किंवा ग्लासामध्ये, आणि नाहीतर मग कुल्फी मोड असतील तुमच्याकडे तर त्याच्यासुद्धा मध्ये ठेवून अशी कुल्फी तयार होते. तर बघा आता ही जी आहे कुल्फी ती अगदी गाड्यावर मिळते ना कट करून, तशी कुल्फी तयार होते. तर आता ह्या डब्याला ना फॉईल पेपर लावून घेतला आहे, झाकण लावायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. हार्ड पेपर लावल्यामुळे ना आईस्क्रीममध्ये बर्फाचे खडे तयार होणार नाहीत आणि मस्त आईस्क्रीम तयार होईल. आता 6 ते 7 तासानंतर आपण बघूया. बघा मस्त कुल्फी तयार झालेली आहे. आता आपण ह्या डब्यातली काढून घेतली. बघा आता हे आता कट करून घेऊया. अगदी गाड्यावर मिळते ना कट करून तशी तयार झालेली आहे. मस्त कुल्फी तयार झाली. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. मस्त कुल्फी तयार झालेली आहे. आता ही कट करून घेऊया आणि तुम्हाला जर यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडत असतील ना तर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्या. तर आता याच्यावर थोडेसे कट करून घालून घेतलेत मी. बघा मस्त कुल्फी तयार झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.